सगळे समाज देशभर पसरले याचा हात लावला. आम्ही गेले जाऊ आम्ही मंडळ माहिती काय तुला मंडळ आहे का माहिती तरी आहे तुला नऊ केलेच ओके केलं मंडळ आयोग माहिती तरी आहे तुला त्या महाराष्ट्राचा प्रश्न नाही मंडळ आहे हा देशाचा प्रश्न आहे माहिती आहे का तुला ते काय हजार महिन्यात नाही तिकडे गेले नंतर झालं आपलं आणि तुझं मान्य झालं आणि दबावाखाली जर सरकार येणार असेल तर ओबीसीचा सुद्धा दबाव मागासवर्गीयांचा दबाव किती असतो हे सुद्धा मला विचारायचा ते असं तुम्ही आणि म्हटलं काय झालं मराठा समाजाचे जर मंत्री त्याच्याकडे जातात आणि असं सांगतात तुम्ही पण ओबीसी आहे म्हटलं हो म्हटलं मी ओबीसी जातीला ओबीसी शिवसेना सोडून मी कर्मानं सुद्धा आता ओबीसी झालो मंत्री म्हणून सुद्धा मी ओबीसीच करतो आणि ओबीसी म्हणून घडणार मुंबईला येणार तुम्हाला सांगितलं दिल्लीला यायचं येणार तुम्हाला सांगितलं बीडला चला नांदेडला चला विदर्भात आहेत अनेक गावचे लोक जे आलेले आहेत वेगवेगळ्या आम्हाला कोणाला त्रास नाही मराठा समाजाला तमाम शिक्षण आणि आपली जी काही मदत करायची ती करा असा पाठिंबा देतो ओबीसी मध्ये नाही आणि दबावाखाली राजकारणाच्या दबावाखाली ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं राजकीय दबाव आम्ही कोणाचा हात दिला गेला नाही तर ते देता कामा नये रद्द केलं जातं हा सुप्रीम कोर्टाचा आपल्याला एवढंच सांगतो की आपली एकजूट काय आहेत काही काही लोक आहेत पुढच्या काळाची हे मला विरोध नाही हे काय ना माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत राहील काही लीडर अंबरनाथ मिटिंगला आले राहिलेला मोठे मोठे भाषण केले आनंद आहे हा घेता घेता पुढे जायचं पक्षापेक्षा नंतर पुढे नंतर 5-6 जाईल आम्ही बोलवतो दबावाखाली करायचं शेवटपर्यंत पवार साहेबांनी पण सांगायचं तुम्ही आमच्यावर पोट ठेवताय चुकीचा तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की ओबीसी मध्ये तुम्ही बोललात माझ्याकडे वर्तमानपत्राची कागद त्यावेळी शरद पवार यांचं म्हणणं मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेता येणार नाही आम्ही तेच सांगतो तुम्ही आमच्यावर आम्हाला बोलता समाजामध्ये खूप आम्ही आमचं वाचवलं गेलं हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं हम आह भरते हैं तो बदनाम हो जाते हैं वो कत्ल करते हैं तो चर्चा नहीं होता हम बोलायचं नाही मला तुम्हाला सांगायचं याच्या पुढे तुम्ही सगळ्यांनी मजबूतीने उभं राहायचं मी तर उभं राहणार नाही लोकशाही ममतादा करणं ते म्हणतात हल्ल्यावरती होती हल्ले अनंत मुझे भाले किल्ले असा तासाला माथा